तर थांबा मी तर नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र थोरात. आज कन्नड येथे मिस्टर एकनाथ जाधव सर यांच्या शेतामध्ये मी आलेलो आहे. तर त्यांनी आपल्या DIGचं सॉईल गोल्ड हे त्यांनी त्यांच्या टमाट्याला वापरलेलं आहे. तर बघा मित्रांनो, त्यांच्या टमाट्याचा जो रिझल्ट आलेला आहे एकदम जबरदस्त रिझल्ट आलेला आहे. तुम्ही बघू शकता टमाट्याला माल किती आहे. आता त्यांनी हे जे सॉईल गोल्ड वापरलं आणि अजून काय कोणकोणते प्रोडक्ट आपले त्यांनी वापरले, तर आपण त्यांच्याच तोंडून हा रिझल्ट ऐकू. सांगा सर, तर तुमचं नाव ते. हॅलो, मी एकनाथ जाधव कन्नडून बोलतोय. गाव इथं मळा आहे मालपूरमध्ये आणि गाव संभाजीनगर जिल्हा आहेत. हो. आता मी टमाट्याला साहिल गोल्डची एक बकेट वापरलेली. 30 गुंठे टमाट्याचा प्लॉट आहे. त्याच्यानंतर मी परत ते दोन मायक्रोन्यूटन एक एक ते याची जैविक ते पण वापरलेलं आहे. आणि मी याला कमी पाण्यात असून थोडं सुद्धा टमाट्याचा प्लॉट हिरवागार आहे. याला इतकं पाणी कमी आहे का हे इथे खाली जमिनीत अजिबात वल्लं नाही. वरच्या वरच मल्चिंग पुरतंच वल्लं आहे त्याला. तरी बी या औषधात असं आहे का कमी पाणी बी असलं तरी ते पिकाला वाळून देत नाही, सुकून देत नाही. आणि जास्त पाणी झालं बी तर त्याला असं ते खराब नाही होऊन देत. त्याचे हे साईल गोल्डचे अधिक फायदे आहे. तर सगळ्यांनी वापरून बघा तुम्ही. तर आणि तुमचं आतापर्यंत किती तोडे निघाले सर याच्यावाले? आमचे 3 तोडे निघाले. आणि किती कॅरेट माल गेला आतापर्यंत? आतापर्यंत म्हणजे सुरुवातीलाच आहे 250 कॅरेट माल गेलेला आहे. आपण आणि काय भाव भेटला सर कॅरेटला? कॅरेटला कधी 550 भेटला, एकदा 500 भेटला, एकदा 400 भेटला. आता ते काही भाव काही आपल्या हातात नाही. माल आणणं आपल्या हातात आहे. माल जास्त आला तर त्याच्यात प्रॉफिट आपल्याला होऊन जातं. मालच जर कमी आला तर मग किती भाव भेटला तर आपल्याला त्याचाही उपयोग होत नाही. आणि तुम्ही काय सांगू शकता की बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही पाहिजे? अवश्य वापरायला पाहिजे, सगळ्यांनी वापरायला पाहिजे. मी आता 2 वर्षापासून वापरायला लागलो. पहिले ते दुसरं वापरत होतो. आता हे वापरायला लागल्यापासून मला अजूनही आज रिझल्ट चांगले वाटले याचे. तर धन्यवाद सर, तुम्ही DIGचे प्रोडक्ट वापरल्याबद्दल. आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना सजेशन करून आपलं उत्पन्न वाढवू शकता, लोकांचं पण उत्पन्न वाढवू शकता. चालतं लोकांनी अवश्य वापरावं. जय हिंद, जय DIG. हे DI